नमस्कार. मी डॉक्टर गायकवाड व्ही.पी. सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग प्रमुख रेवडी कॉलेज देवडी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा भूगोल विषयाची तयारी कशी करायची या संदर्भामध्ये आज मी तुम्हाला जो विश्लेषणासाठी निवडलेला घटक आहे तो म्हणजे भारताचे स्थान. यामध्ये भारताचे निरपेक्ष स्थान जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अक्षांशाच्या दृष्टीनं स्थान समजावून घेणं महत्त्वाचं आहे. ही जी आपल्याला स्लाइडमध्ये ही जी आडव्या रेषा दिसतात त्या आडव्या विषुववृत्ताला समान असणाऱ्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं. भारताचा विचार केला तर भारत हा उत्तर गोलार्धात असल्यामुळं उत्तरेकडील अक्षवृत्ताच्या दरम्यान त्याचा विस्तार असलेला दिसून येतो. त्याचा विस्तार आहे 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर. भारताच्या उत्तरेला 23.5°वरून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. त्यानंतर रेखांशाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर ही जी उभ्या काल्पनिक रेषा दिसत आहेत त्याला आपण रेखांश असं म्हणतो आणि आपण पूर्व गोलार्धात आहोत. त्यामुळे रेखांशाच्या दृष्टीनं आपल्या भारताचा विस्तार हा 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व असा हा विस्तार पसरलेला आहे. तर भारतीय प्रमाणवृत्त हे आपल्या भारताची जी वेळ ठरवते ते 82.5° पूर्व आहे. ही जी आपल्याला डॉट डॉटची रेष जी दिसते तर ती भारतीय प्रमाणवृत्त आहे 82.5° पूर्व. त्यानंतर गोलार्धाच्या दृष्टीनं आपण उत्तर गोलार्धात आहोत अक्षांश. त्यानंतर रेखांशाच्या दृष्टीनं आपण पूर्व गोलार्धात आहोत. आणि कटिबंधीय स्थान बघितलं तर भारत हा उष्ण कटिबंधात असणारा देश आहे. हे आपल्याला भारताचं अक्षवृत्तीय विस्तार दिसून येतोय. त्यानंतर भारताचं सापेक्ष स्थान या संदर्भातली सुद्धा चांगली माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सापेक्ष स्थान हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण स्पर्धा परीक्षेची कोणती प्रश्नपत्रिका जरी बघितली तर त्यामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राच्या स्थानाविषयी एक तरी प्रश्न विचारलेला दिसून येतो. त्यामध्ये जर भारताच्या आकाराचा विचार केला तर असं म्हटलं जातं की भारतीय द्वीपकल्पाचा आकार पूर्ण त्रिकोणी नसून जर लक्षद्वीप व अंदमान बेटे धरून आकार काढला तर चतुष्कोनी किंवा चौकोनी आहे व जम्मू काश्मीर त्यामधून वेगळे दिसते. त्यानंतर भारताचा विस्तार व क्षेत्रफळ याचा जर विचार केला तर भारताची उत्तर दक्षिण लांबी ही 3214 किलोमीटर इतकी आहे. उत्तर दक्षिण लांबी म्हणजे इथून जम्मू काश्मीरचं जे सर्वात वरचं टोक आहे आणि दक्षिणेकडचं सगळ्यात दक्षिणेकडचं भारताचं जे टोक आहे तर ती लांबी 3214 किलोमीटर आहे. त्यानंतर पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 2933 किलोमीटर इतकी आहे. इकडं गुजरातचा भाग दिसतोय तर इकडं अरुणाचल प्रदेशचा जो सगळ्यात लांब असणारा भाग आहे तर ती एकूण पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर आहे. आणि भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं आहे. एवढं हे भारतानं क्षेत्र व्यापलेलं आहे. त्यानंतर भारताच्या भूसीमा म्हणजे भारताच्या उत्तरेला असणारं पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर ह्याला भूसीमा लाभलेल्या आहेत. ह्या भूसीमा साधारणतः 15,200 किलोमीटर इतक्या लांबीचे आहेत. त्यानंतर एकूण सागरी किनारा म्हणजेच भारताच्या पूर्वेला त्यानंतर पश्चिमेला आणि दक्षिणेला ह्या तिन्ही बाजूला असणारा जो समुद्र किनाऱ्याचा प्रदेश आहे त्याची लांबी ही 7,517 किलोमीटर इतकी आहे. आणि जागतिक दृष्टिकोनातून जर भारताच्या क्षेत्राचा विचार केला तर हे जगाच्या 2.42% इतकं क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र असणारा रशिया हा देश आहे. त्यानंतर कॅनडा, त्यानंतर संयुक्त संस्थाने, त्यानंतर ब्राझील,
त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारताचा 7वा क्रमांक लागतो. त्यानंतर भारताच्या सीमा व सरहद्द, अगदी थोडक्यात आपण ह्या गोष्टी भारताच्या संदर्भामध्ये समजावून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये नैसर्गिक सीमा जर विचारात घेतल्या तर भारताच्या उत्तर व ईशान्येस हिमालय पर्वतामुळे चीन व म्यानमारच्या देशांच्या दरम्यान नैसर्गिक सीमा आहेत व त्या संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर काही कृत्रिम सीमा, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व भूतान देशाच्या सीमा जरी डोंगर टेकड्यांच्या दरम्यान असल्या तरी त्या कृत्रिम आहेत. त्यानंतर भारताच्या भूसीमेची लांबी आपण बघितलं 15,200 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा मॅकमोहन रेषा म्हणजे काय हा पण प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारला जातो. तर भूतानच्या पूर्वेस हिमालयाच्या पायथ्याचे टोक ही मॅकमोहन रेषा मानली जाते. ही जी रेषा आहे ती 1994 मध्ये हेनरी मॅकमोहन यांनी निश्चित केली. ही रेषा भारत व चीन यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर भूरचनेचा विचार केला तर पर्वतीय, पठारी, मैदानी, सागरी किनारपट्टी व एकूण 247 बेटं ह्या भारताला लाभलेले आहेत. तर माउंट केटू नावाचं जे हिमालयातलं शिखर आहे ते सगळ्यात उंच शिखर म्हणून भारतातलं ओळखलं जातं. त्याची उंची 8,611 मीटर इतकी. त्यानंतर समुद्र किनारा जो आहे तर तो आपण बघितला 7,516 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. त्यानंतर नद्या, जगातल्या ज्या लांब नद्या आहेत त्यामध्ये भारतातील ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीचा समावेश आहे. साधारणतः 2,500 किलोमीटर लांबीच्या ह्या नद्या आहेत. त्यानंतर मृदा, भारताच्या सुपीक भागात काळी लाव्हारसाची व गाळाची मृदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. अशा प्रकारची मृदा फार थोड्या देशात आढळते. प्रामुख्याने संयुक्त संस्थाने आणि रशिया या देशात अशा प्रकारची मृदा आढळते. भारतात कशामुळं ही मृदा आढळते तर भारताच्या उत्तरेला गंगा यमुना नदीचा खूप मोठा सुपीक प्रदेश आहे. त्या भागामध्ये ही गाळाची मृदा आढळते. तर दख्खनच्या पठाराच्या बऱ्याचशा भागामध्ये काळी लाव्हारसाची मृदा आढळते. त्यानंतर भारताच्या हवामानाचा थोडक्यात जर विचार केला तर भारतात सर्व प्रकारचं हवामान आढळतं. म्हणजे जे मुख्य ऋतू उन्हाळा आणि हिवाळा हे जरी असले तरी भारतात पावसाळा हा सुद्धा स्वतंत्र ऋतू असल्याने दिसतो. इथलं जे हवामान आहे ते मान्सून प्रकारचं आहे. इथे वाळवंटी व टुंड्रा प्रकारचं हवामान आढळतं. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण सुद्धा आपल्या भारतातच आहे. ते मेघालय या राज्यातील मोशिमराम हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी 1197 सेंटीमीटर इतका पाऊस दरवर्षी पडतो. तसंच देशात राजस्थान राज्यातील गंगापूर इथं उन्हाळ्यात सर्वाधिक 50°C तापमान आढळतं. जम्मू काश्मीरमधील द्रास नावाचा भाग आहे तर तिथं -40°C एवढं कमी तापमान सुद्धा आढळतं. तर अशा प्रकारे हवामानाचा विचार केला तर भारतात सर्व प्रकारचे विविध हवामान आढळलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नैसर्गिक वनस्पतीचा जर विचार केला तर जगातील 3 लाख वनस्पतीच्या प्रकारापैकी भारतात 49,000 प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यानंतर प्राणीजीवन, भारतात 81,251 जातीचे प्राणी आढळतात. त्यापैकी 60,000 प्रकारचे कीटक, 5,000 प्रकारचे पक्षी, 446 प्रकारचे सरपटणारे प्राणी, तर 204 प्रकारचे उभयचर प्राणी आणि 2,546 प्रकारचे जलचर प्राणीही भारतामध्ये आढळतात. त्यानंतर खनिजांचा विचार केला तर भारतात 30 प्रकारची खनिजे आढळतात. त्यामध्ये मॅग्नीज व अब्रक ही प्रमुख खनिजे आहेत. तर मॅग्नीज उत्पादनात रशियानंतर आपल्या भारताचा 2रा क्रमांक लागतो. त्यानंतर पशुसंपत्तीचा जर विचार केला तर जगातील सर्वात जास्त गुरे ही आपल्या भारतात आहेत. साधारणतः 118 दशलक्ष इतकी गुरे आपल्या भारतामध्ये आहेत. मात्र दुग्ध उत्पादनात भारत हा खूप कमी प्रमाण असलेलं दिसून येतं. 56 दशलक्ष मेंढ्या असून लोकरीचे उत्पादन मात्र खूप कमी आढळतं. त्यामुळे भारतात पशुसंपत्तीचा विचार केला तर त्यामध्ये खूप प्रगती होणं गरजेचं आहे. त्यानंतर मासेमारी हा सुद्धा प्रामुख्याने शेतीबरोबरच असणारा खूप मोठा हा व्यवसाय आहे, ज्याला आपण मत्स्य शेती असं म्हणतो. तर जपान हा तसा जगातला मासेमारी अग्रेसर असणारा हा देश आहे. परंतु भारतीय माशांचे उत्पादन जपानच्या फक्त 1/4 इतकं असलेलं दिसून येतं. जरी भारताला
खूप मोठी सागर किनारपट्टी लाभलेली असली तरी काही तांत्रिक किंवा त्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण अजूनही त्यामध्ये प्रगती करणं गरजेचं आहे. त्यानंतर वनसंपत्तीचा जर विचार केला तर रशिया, फिनलंड, स्वीडन, नॉर्वे व जपानमध्ये जंगलाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आढळतं. फिनलंडचा 70% भाग जंगलांनी व्यापलेला आहे, मात्र भारतात केवळ 20% भागावर जंगलांचं अस्तित्व सध्या असलेलं दिसून येतं. त्यानंतर पिकांचा विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणलं जातं. त्यामध्ये चहा, तांदूळ, गहू, भुईमूग व ताग ही भारतातील प्रमुख पिकं आहेत. त्यानंतर जगात सर्वात जास्त तांदळाचं क्षेत्र म्हणजे 42 दशलक्ष हेक्टर इतकं हे भारतात आहे, पण उत्पादन चीनपेक्षा कमी आहे. ताग उत्पादनात भारताचा मात्र जगात प्रथम क्रमांक लागतो, तर ऊस उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर उद्योगधंदे, या उद्योगधंद्याच्या विकासात भारताचा जगामध्ये 10वा क्रमांक लागतो. सुती कापड उत्पादनात भारताचा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येचा विचार केला तर जगात चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. सन 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. चीनच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 1.3%, तर भारताचा लोकसंख्या वाढीचा दर हा 1.8% इतका आहे. राजकीय दृष्टीने भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखला जातो. तसेच भारतीय संस्कृती ही सुद्धा खूप मोठी आहे. इजिप्त, चीन व ग्रीक प्रमाणेच भारताची संस्कृती सुद्धा प्राचीन असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर धार्मिक दृष्टिकोनातून भारतात विविध धर्माचे लोक आढळतात. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख व ख्रिश्चन हे प्रमुख धर्म आहेत. सर्व धर्म समभाव व एकता असणारा भारत हा जगातील एकमेव राष्ट्र आहे. भाषा जर बघितल्या तर भारतात 1300 भाषा, उपभाषा व बोलीभाषा बोलल्या जातात. त्यातील 15 भाषा प्रमुख आहेत. भाषेच्या बाबतीत इतकी विविधता जगात कुठल्याही देशामध्ये आढळत नाही. त्यानंतर वाहतूक, जगातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे आपल्या भारतामध्ये आहे. रस्त्याची लांबी 2 लाख किलोमीटर इतकी असलेली दिसून येते, परंतु लोकसंख्येच्या घनतेत अजूनही तुलनेने रस्ते कमी आहेत. त्यानंतर लोहमार्ग व जलमार्गाचा विचार केला तर लोहमार्गाच्या दृष्टीने आशिया खंडात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. भारतातील लोहमार्गाची लांबी ही 62,211 किलोमीटर इतकी आहे. जलमार्गाच्या दृष्टीनेही भारताचा जगात 16वा क्रमांक आहे. भारत हे आंतरराष्ट्रीय जलमार्गाचे एक प्रमुख आणि महत्त्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. त्यानंतर व्यापाराचा विचार केला तर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा खूप मोठा आहे, परंतु संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, रशिया, चीन व जपानच्या तुलनेनं तो अजूनही कमी असलेला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो स्थानाचा प्रकार आहे तो म्हणजे डावपेचाच्या दृष्टिकोनातून भारताचं स्थान. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे की साधनसामुग्रीचा जर विचार केला तर भारतातील शेतीचा विकास, खनिज संपत्ती व उद्योगधंदे तसेच अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या सागरी किनारपट्टीच्या राज्यांमुळे जगातील इतर देशांवर भारताचं वर्चस्व आहे. त्यानंतर व्यापाराच्या दृष्टीने भारताचे स्थान पूर्व गोलार्धाच्या मधोमध असल्याने व दक्षिण टोकाला हिंदी महासागर असल्याने जागतिक व्यापाराच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर सागरी वर्चस्वाच्या दृष्टीनं भारताच्या तिन्ही बाजूंना पाणी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर व दक्षिणेला हिंदी महासागर असल्याने सागरी वर्चस्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशांशी सहज संपर्क करता येतो. त्यानंतर हवाई मार्गाच्या दृष्टीने पश्चिमेस युरोप, मध्य पूर्व आशिया व आफ्रिका आणि पूर्वेस पूर्व व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी वेगवेगळे देश व खंड आहेत. त्यानंतर राजकीय दृष्टीनं विशाल हिंदी महासागरामुळं व मुबलक साधनसामुग्रीने संपन्न भारताचे भूराजकीय स्थान वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आहे. थँक्यू व्हेरी मच.